दिवाळी आली का सगळी मामाच्या घरी पळतात, पण आमचा उलटा, दिवाळी झाली आम्ही मामाच्या गावाला चाललोय आणि त्यात आमची गाडीच बंद पडली. मग काय निघाल टोलर खिंडीच्या वाटानं चालत चालत. आता आम्ही येऊन पोहोचलोय वांगणाच्या पाण्यापाशी आणि हे बघा ना किती लय पाणी आहे. इथं पाणी पण पिऊ शकतो आपण. आणि हे बघा गुरा चारले त्यांच्यासाठी या पाणी प्यायला बनवलंय. तिकडे पाणी प्यायला काही येऊन आराम करायचं. हे बघा ना किती भारी बनवलंय बसायला. मस्त पाणी प्यायला आणि लागलो चालायला. आम्ही ना कोथळे मार्गे खिरेश्वरला चाललोय. लय मोठा शॉर्टकट आहे, पण ना 7 किलोमीटर नुसतं चालायचे, त्या पण दगडांमधून. आता आम्ही आलोय भैरोबाच्या डोंगरापाशी. हा समोरचा भैरोबाचा डोंगर आणि ही आहे नानी. मग काय दर्शन घेतलं, निघालो पुढच्या रस्त्याला. आम्ही चालोय फुल जंगलामधून. इथं बघा ना किती मोठा दगड आहे, डायरेक्ट मला डोक्या एवढे. आणि इकडे बघा ना मुंगेने किती मोठा वारूळ तयार केला, डायरेक्ट माझ्या कमरा एवढे. आणि आम्ही तर पुरा निसर्गाची मजा घेत घेत चाललोय बाबा. आता आम्ही येऊन पोहोचलोय टोलर खिंडीमध्ये. इथं बघा वाघोबाई आणि इथूनच वरती हरचंद्रगडाला जायचा मार्ग आहे. गडावर जायला 2 मार्ग आहेत. हे बघा कोथळा मार्ग आणि इकडून खिरेश्वर मार्ग. खिंडीमध्ये आले आपले वाघोबाचं दर्शन होतं आणि इथंच कोरीव शिवलिंग आहे. मग काय वाघोबाचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या मार्गाला. खाली जाताना मोकर भूक लागली होती, मग तेवढ्यात एक हॉटेल दिसला. मग काय भेळ सोडील, मस्त खायला कुदलो. आणि मित्रांनो, खरंच तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर खिरेश्वर मार्गे हरचंद्रगडावरती चढा. हे बघा ना काय दगडात निसती. आणि आता आपण येऊन पोहोचलो पियाच्या पाण्यापाशी. इदडा कड्यातून पाझरणारा पाणी आणि अशी बॉटल लावून आपण आता पाणी भरून घेऊ. लय ताण लागले कावाची. आता आपण येऊन पोहोचले अशा व्ह्यू पॉइंट. इथून बघा खाली धरण दिसतंय आणि हे बघा इथूनच काळू नदीचा उगम झालेला आहे. आता आम्ही येऊन पोहोचलोय मामाच्या घरी. आम्हाला सिनेमॅटिक काढायची होती, मग आम्ही डायरेक्ट पाण्याच्या टाकीवर चढलोय. हा आमचा मामाचा घर बर का. इथं बघा ना किती लय गाड्या लागल्या. ती नाद करते काय, हॉटेल जानवी यायलाच लागतंय. आणि राहायची ते 1 नंबर सोय बर का. डायरेक्ट टेंट मध्ये राहायला भेटतंय आणि खाण्यासाठी व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण भेटल. चला मग फॉलो करून टाका. बाय बाय.